हॅलो यूट्यूब फॅमिली। तर आज बनवली आपण शाही लस्सी। अगदी झटपट आणि घरच्या साहित्यापासून बनणारी शाही लस्सी कशी बनवायची, तर चला मग ह्या व्हिडिओमध्ये शाही लस्सी बघूया। तर त्यासाठी घ्यायची इथं दही घ्यायचं आणि दही हे फुल क्रीम सारखं घ्यायचं। खूप असं दह्यामध्ये पाणी पण नसावं, फक्त असं क्रीम सारखं असावं, मार्केट सारखं जर आपल्याला लस्सी बनवायची असेल तर। आणि आता आपली लस्सी बनवण्याचं साहित्य बघूया। तर त्यासाठी घ्यायचं काजू बदाम, 1 वाटी साखर, फूड कलर येल्लो घेतला होता मी इथं आणि दही घेतलं होतं। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं साखर लावून घ्यायची, त्यामध्ये इलायची घालायची आणि नंतर पावडर तयार करून घ्यायची। नंतर इकडं एका बाउलमध्ये दही काढून घ्यायचं आणि जी आपण मार्केटमध्ये खातो ना लस्सी पितो किंवा खातो, तर ती क्रीमी खूप क्रीमी असते। तर त्याचं कारण असं की ते खूप सारं असं फेटून घेतलं जातं आणि इथं आपण तेच करणार आहे। आता पहिला आपण कलर घातला, फूड कलर, आणि नंतर व्यवस्थित फेटून घ्यायचं। एकजीव होईपर्यंत आपल्याला हे दही इथं फेटून घ्यायचं आहे। दहा मिनिटासाठी इथं मी दह्यामध्ये फूड कलर घालून व्यवस्थित फेटून घेतलं आणि बघा इथं आता आपलं क्रीमसारखं दही इथं तयार झालं होतं पूर्णपणे। नंतर घालायची तर साखर घालायची, साखर आणि इलायची आपण बारीक केली होती आणि इलायची तर तुम्ही नक्की घाला लस्सीमध्ये, खूप छान असा सुगंध येतो लस्सीचा। आणि आता इथं लस्सी दह्यामध्ये व्यवस्थित साखर पण मिक्स करून घ्यायची आणि साखर ही पावडर करूनच घालायची आणि नंतर ती पण व्यवस्थित फेटून घ्यायची। आणि नंतर हे सर्व आता एकजीव झालं होतं बॅटर सर्व। नंतर ठेवायचं 4 ते 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि हे थंड होईपर्यंत आपण इकडं काजू बदाम कट करून घ्यायचे आहेत। आणि इथं आपण आता काजू बदाम कट करून घेतले आणि इथं मी काचेचे ग्लास पण घेतले। नंतर आपली शाही लस्सी तर तयार झाली होती, ती पण फ्रीजमधून बाहेर काढून घेतली आणि ग्लासमध्ये भरून घेतली काचेच्या। आणि दोन्ही ग्लासमध्ये मी आपली शाही लस्सी टाकून घेतली। नंतर घातले काजू बदामाचे काप घातले, नंतर स्ट्रॉ घातले आणि चला मार्केटमध्ये जशी आपली शाही लस्सी भेटते ना, सेम तशी आपली शाही लस्सी तर तयार झाली होती। अगदी कमी वेळेमध्ये ही आपली लस्सी तर तयार झाली होती। आणि तुम्हाला ही लस्सी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। थँक्यू।